त्याला गाडी द्या 9097 हा तो बघा साइडला द्या 9079 गाडी घे मॅडम चेक पण बरोबर आणि मेन मॅडमला तर बनव मंदार दोनाला नको अरे यार हे दोनावर नको मग लवकर ये दोनावर नको मला का आपल्या सर्व वाटा नाही ऐसा कोणी व्हिडिओ निकालताय अरे खा तू वही खा आता तुम्ही आता ते तूच खा मॅडम थँक्यू सो मच मॅडम मॅगी की पार्टी हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि हे बघा आज मेरी मॅगी पार्टी है. आज मॅगी पार्टी कारण की आज मंदारचा बर्थडे. ओनली मैगी पार्टी भाई. गेम चीज मैगी वो भी क्या और एक बड़ा सीन होगा मैडम बाद में आपको बताएगी. चला बर्थडे विश करा. इथे ठेवा तुम्ही. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कामावरनं घरी आली आहे आणि 4 दिवस झाले सारखे ना माझं नेक पेन होते आणि स्पॉन्डिलाइट सारखं झालंय. काय माहिती झोपेत असं बोलतात की ती मान भरली असेल, एका कुशीवरती झोपली असेल त्याच्यामुळे तो त्रास होते. पण कंटिन्यू 4 दिवस झाले ओमनी जेल वगैरे लावलंय पण काही फरक पडलेला नाही आहे मला अजिबात. आणि पाणी आलं होतं बंद झालं आता. तर आमच्या घरात आता जे प्यायचं पाणी ते पण वेळेवरती येतं आणि बोरिंगचं जे पाणी होतं ते पण. जे पाण्याचा प्रश्न माझा मिटलेला आहे. आज होता मंदारचा बड्डे. मंदार म्हणजे कोण? माझ्या ऑफिसमधला माझा कलिग. तर त्याचा आज बड्डे होता. तर त्याने ही सिल्क डेअरी मिल्क सिल्क फ्रूट अँड नट स्वराला दिली आहे. कुणालाच नाही दिली, स्वराला दिली. स्वराने विश केलं म्हणून स्वराला दिली आहे. स्वरा व्हिडिओमध्ये मंदारला थँक्यू बोल, म्हणजे तो उद्या व्हिडिओ बघितल्यावरती म्हण की स्वरा मला थँक्यू बोलले. थँक्यू दादा. थँक्यू दादा. थँक्यू मंदार. आणि आज एक गंमत झाली, सांगू कसं, हसू की रडू तेच कळत नाही मला. तर काय झालं, त्याने ना झेप्टोवरनं मॅगी ऑर्डर केली. मंदारनी झेप्टोवरनं मॅगी ऑर्डर केली. त्याला काहीतरी कूपन भेटलं होतं. तर त्या कूपनमधून त्याने ती गरमी होती मॅगी ना ऑर्डर केली. आणि ती मॅगी 5 वाजता ऑर्डर केली होती. आम्हाला वाटलं 5:30 पर्यंत येईल, 10 मिनिटात म्हणतात, पण 10 मिनिटात काय त्या डिलेवरी होत नाही बरं का. तर वाटलं होतं आम्हाला येईल. थांबा जरा गरमी होती, इकडे जाते. खिडकीमध्ये येऊन बसले, म्हटलं गरमी म्हणजे थोडंसं हवा वगैरे येईल. तर ती 5:30ला त्यांनी म्हणजे 5 वाजता ऑर्डर केली, 5:30 पर्यंत येईल आम्हाला असं वाटलं. पण ती काही डिलेवर झाली नाही. 5:30 झाले, 5:45 झाले, डिलेवरी झाली नाही. आणि चेक केलं तर दाखवत होतं डिलिव्हर्ड. अरे जर आमच्यापर्यंत आलीच नाही. आणि झेप्टोचं कसं आहे ना की पे करतो ना आपण, गुगल पे करतो. आणि झेप्टोचं ऑफिस जे आहे म्हणजे त्यांचं गोडाऊन वगैरे काय आहे ते आमच्या ऑफिसच्या जवळच आहे. तर त्याला म्हटलं जरा चौकशी करून या की का नाही आली ती. तर अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, त्याने तिथं चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये असं निघालं की ती मॅगी ते जे डिलेवरी करणारे डिलेवरी बॉय आहे ना त्याने खाल्ली. तर काय बोलायचं बोला. तर त्यांनी तो चौकशी करायला गेला ना, मंदार चौकशी करायला गेला, तर त्यांनी तो डिलेवरी पार्टनर होता त्यांचा, त्याला बोलवलं. तो काही बोललाच नाही, तर तो करत होता. मग त्यांनी सांगितलं की डिलेवर नाही झाली, यांचा फोन लागत नव्हता. अरे फोन लागत नव्हता मग कॅन्सलेशन करायचं ना, कॅन्सल करायचं. ती ऑर्डर त्यांनी डिलिव्हर करून घेतली आणि खाल्ली. नशीब ते ऑफिस आमच्या जवळ होतं म्हणून आम्ही जाऊन चौकशी करू शकलो. प्रश्न 50-100 रुपयाचा नाही आहे.
पण तुमच्यावरती आम्ही जो भरोसा ठेवतो, एवढा भरोसाने एवढी सारी पब्लिक तुमच्यासोबत असते, कंटिन्यू त्यांच्या दिवसातनं कितीतरी डिलेवरी असेल, असं कसं तुम्ही वागू शकता? मग त्यांचे जे वर्कर होते त्यांनी सांगितलं की हा इथं बसून हा खात होता, तिघाचं वजन खात होते. 3 डबे ऑर्डर केलेले, 3 डबे त्यांनी तिथं संपवले. काय बोलायचं? मग हा बोलला मंदारला, असं वाटलं की जाय यार त्याची नोकरी वगैरे जाईल. तर म्हटलं जाऊ दे, त्याला काही बोलू नका. म्हणजे किती हा प्रामाणिकपणा याच्या अंगामध्ये. म्हटलं त्याला काही बोलू नका, त्यांनी खाल्ली तर जाऊ दे. पण ॲटलिस्ट म्हणजे त्याला डिलेवरी नाही झाली म्हणून त्यांनी चौकशी करायला गेला. अशी कितीतरी लोक आहेत जे स्वतः फोनपे करतात, फोनपे गुगल पे करतात, आधीच पैसे पे करतात, आणि ही लोक काय करतात, आधीच मध्येच खातात. आता हा आमच्यासोबत आज घडलेला अनुभव आहे, खोटा नाही अजिबात. तुम्हाला मी ऑर्डरचं, जर असं कुणाला वाटत असेल, डिलेवरी जे बॉय असेल त्यांना असं वाटत असेल की असं काही होत नाही, तुम्हाला मी ऑर्डर दाखवील उद्या, ती डिलेवर झालेली दाखवील. कसं करू शकता तुम्ही असं? एवढं भरोसा टाकतात लोक, आणि कसं तुम्ही खाऊ शकता मध्येच? मग मी त्याला म्हणजे ना, तो आला नाही खूप वेळ, मी त्याला फोन केला, म्हटलं काय झालं? मला बोलतो मॅडम इथं ना एक सीन झाला. म्हटलं काय झालं रे? मग तो डिलेवरी बॉयने ती मॅगी ना मध्येच खाल्ली. काय करायचं? मग त्यांनी आम्हाला ह्यानी बोललं की तुम्ही त्याला काही बोलू नका. मग त्यांनी ऑफिस जवळ होतं म्हणून ना ती डिलेवरी आम्हाला परत दिली. जी डिलेवरी आम्हाला दाखवत होतं ती परत दिली. 3 डबे मॅगी आम्हाला परत दिली. काय बोलायचं? काय काय प्रकार घडतात. एवढा विश्वास टाकतो. विश्वास माणसाने ठेवावं की नाही? कुठल्या ॲपवरती विश्वास ठेवावा? ठीक आहे, तो 50-70 रुपयाचा असेल, पण ती जर अजून असं लोक भरपूर ऑर्डर करतात झेप्टोच्या, जर 700-800 रुपयाची ऑर्डर असेल, तुम्ही तिथं मध्येच खात असेल तर काय समजायचं? आम्ही भरोसा ठेवायचा की नाही झेप्टोवरती? आणि जर ज्यांना कुणाला खोटं वाटत असेल तर त्यांना मी उद्या तो डिलेवरी झालेला हे दाखवतो. त्याच्या आधी मी एक ऑर्डर केलेली, त्याच्यामध्ये त्यांनी मला दाखवलं की तुमच्या 2 वस्तू आहेत. अर्धा पाऊण तास तो व्यक्ती फिरत होता, डिलेवरी बॉय त्यांचा अर्धा पाऊण तास फिरत होता, आणि मला म्हटलं की तुमचा ॲड्रेस दुसरा चुकीचा दाखवतो, त्याच्यामुळे डिलिव्हरी झाली नाही. मी म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, आता काय बोलायचं. पण त्याच्यामध्ये 2 वस्तू दाखवल्या, एकच वस्तू आली. वस्तू 2 दाखवल्या पण एकच वस्तू आली. म्हणजे असं सगळं सीन हे लोक करतात. आता मध्येच त्या स्विगीच्या गोडाऊनचं बघितलं, सगळे उंदरं वगैरे होतात आणि तेच फूड आपल्याला येतं. आज आमच्यासोबत घडलेला हा प्रकार आहे. एकाच दिवसात 2 वेळा घडलेला प्रकार. 2 वस्तू ऑर्डर केल्या, 1 वस्तू आली, आणि 1 वस्तू आलीच नाही. शेवटी त्यांनी मग आणून दिलं बरं का, आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये आणून दिलं. तोच बॉय होता. त्याला असं वाटलं की परत चार्ज वगैरे घेतात. म्हटलं कशाला चार्ज घेतील ते? जर आपले पैसे गेलेले तर चार्ज कशाला घेतील ते? नाही घेणार म्हटलं. फायनली त्यांनी आणून दिली. ही एक चांगली प्रोसेस होती की त्यांनी परत आणून दिली आम्हाला. आणि चला आता जेवण बनवायचं आहे. स्वराची कॅडबरी स्वराने खाल्ली का नाही? नाही खाल्ली. मंदारला पुन्हा एकदा बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा. बिचारा एवढा खुश होता, आणि आम्ही पार्टी द्यायची म्हणून ते ऑर्डर केली होती मॅगी, बट नाही. जाऊ दे, एखाद्याला अरे पण तुमच्या डिलेवरी बॉयला भूक वगैरे लागते तर त्यांच्या लंच टाईममध्ये त्यांना जेवण वगैरे करायला सांगा ना. दुसऱ्यांचे पार्सल कसे तुम्ही खाऊ शकता? असं नाही का फ्रीमध्ये पार्सल देता तुम्ही? डिलेवरी बाबा ऑर्डर करताना तर ना, आता मला असं वाटतं की ऑनलाईनच्या बाजारात अजिबात फसायचं नाही. जे पण काही घ्यायचं असेल ते प्रत्यक्षात जायचं आणि घ्यायचं. काही गरज नाही ऑर्डर करायची.
क्वालिटी बघून घ्यायचं. चला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.